सांगली शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्र्यांचे एकेरी शब्दात केलेल्या टीकेवरून राजकीय वादळ निर्माण झालं होतं। याची त्यांना किंमत मोजावी लागेल असं आव्हान भाजपकडून बाबर यांना देण्यात आलं होतं। मात्र विटा खानापूर जिल्हा परिषद पंचायत समितीवर सर्व गोपीचंद पडळकरांना चारी मुंड्या चितपट करत खानापूर आटपाडी तालुक्यातलं आपलं वर्चस्व सुहास बाबर यांनी दाखवून दिले। पाहूयात। आमदार सुहास बाबर यांचा भाजपला धोबीपछाड। खानापूर तालुक्यात शिवसेनेचा एकहाती विजय। मुख्यमंत्र्यांवरील टीकेनं भाजपनं बाबरांना दिला होता इशारा। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारानं सांगलीत भारतीय जनता पक्षाला अक्षरशः घाम फोडला होता। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपला धोबीपछाड देत आमदार सुहास बाबर यांनी आपला करिश्मा दाखवून दिला। मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत वादग्रस्त विधान केल्यानंतर सुहास बाबर राज्यात चर्चेत आले होते। मुख्यमंत्र्यांवरील टीकेची जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुहास बाबरांना जबर किंमत मोजावी लागेल अशी चर्चा होती। मात्र निकालानंतर सुहास बाबर यांनी दाखवलेल्या वर्चस्वाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। धनशक्तीपेक्षा कामावरती विश्वास ठेवून आमच्या पार्टीचं गेल्या 10-15 वर्षामध्ये आम्ही जे एकसंघपणे काम करतोय, ज्या लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करतोय, त्या कामाला प्रायोरिटी दिली लोकांनी आणि खूप मोठं यश शिवसेनेला खानापूर तालुक्यामध्ये मिळाले। मी तमाम सगळ्या लोकांचं मनापासून या ठिकाणी आभार मानेन आणि त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करेन। आमदार म्हणून वागत नाही या मतदारसंघात, मी प्रत्येक घरातला सदस्य म्हणून वागण्याचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे लोकांचा खूप विश्वास आहे माझ्यावरती। आमदार सुहास बाबर यांनी प्रचारादरम्यान माझ्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून मुख्यमंत्री आहे, त्यांना जाऊन विचारा सुहास बाबर कोण आहे अशी टीका सुहास बाबर यांनी केली होती। सुहास बाबरांची ही टीका गावापासून अगदी राज्य पातळीपर्यंत चर्चेचा विषय ठरली। शिवसेनेच्या आमदारांकडून मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याचा भाजपनं निषेध केला होता। प्रचारादरम्यान यावरून भाजपनं सुहास बाबर यांना टीकेचं लक्ष देखील बनवलं होतं। ज्यांनी टीका केली होती त्यांच्यावरती मी खालच्या थरात बोललो होतो किंवा एकेरी उल्लेख केला होता। सीएम साहेबांचा त्या ठिकाणी मी तसा उल्लेख केला नव्हता, पण तसं तरी निवडणूक जिंकता येते का बघण्यासाठी विरोधकांनी ते थोडं हाईप केलं आणि मला असं वाटतं की माझा आरोप आज आहे की पेड सगळ्या न्यूज करायचा प्रयत्न केला त्यांनी आणि त्याच्यामुळं त्याला हाईप मिळालं, पण लोकांनी ते स्वीकारलं। लोकांना माझा स्वभाव, माझे संस्कार हे लोक मला खूप जवळून बघतात, त्यामुळे लोकांना त्याच्यावरती विश्वास बसला नाही। उलट त्याचं उत्तर लोकांनी या निकालाच्या माध्यमातून दिले। खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना अरे तुरे भाषा करून माझ्यासारख्या आमदारांच्या मुळे मुख्यमंत्री आहेत असं चुकीचं स्टेटमेंट केलंय। त्यांना याची जाणीव नाही की ते आमदारच माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या मुळे आहेत। त्यांचे वडील पण आमदार 19ला देवाभाऊंच्याच आशीर्वादाने झाले होते। याची जाण आणि याचं भान हे आमदार सुहास बाबर यांना नाही आहे। मी यांचा जाहीर निषेध करतो। राजकारणामध्ये टीका करत असताना आपण आपल्या कुवतीप्रमाणे आपल्या बरोबरीच्या लोकांच्यावरती बोललं तर ठीक आहे, पण एखाद्याचा उल्लेख एकेरी करायचा, सत्ता आज आहे उद्या नाही, सत्तेचा माज कधी येऊन द्यायचा नसतो, पाय जमिनीवरती रोवून उभा राहायचं असतं, हे शिकवण त्यांना माझ्यामध्ये मिळालं नसल्यामुळं त्यांनी हे उल्लेख केलेला आहे। याचा आम्ही पूर्णपणे सर्व आमच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं निषेध करतो। सुहास बाबर यांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत शिंदेंच्या सेनेचा मोठा विजय मिळवून दिला। खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व 4 जागा आणि पंचायत समितीच्या सर्व 8 जागा जिंकत शिवसेना शिंदे गटानं ऐतिहासिक विजय मिळवला। या विजयानंतर आमदार सुहास बाबर यांनी शड्डू ठोकत विरोधकांना हम किसी से कम नहीं असा इशारा दिला। याची सर्वाधिक चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे। नागेवाडी जिल्हा परिषद गटातून आमदार बाबर यांच्या बहिणी डॉक्टर शीतल बाबर यांनी मिळवलेला विजय हा मोठा मानला जातोय। सुहास बाबरांनी निवडणुकीमध्ये आपली चांगलीच छाप सोडली आहे। या निकालानं केवळ खानापूर आटपाडीचं नव्हे तर संपूर्ण सांगली जिल्ह्यात सुहास बाबर यांची पकड मजबूत झाल्याचं चित्र आहे। संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।